पुढची बातमी आहे, मोर्चाची तयारी ही आता अंतिम टप्प्यात आली आहे। ठिकठिकाणाहून मोर्चेकरी हे आंदोलन स्थळाकडे जात असल्याचं पाहायला मिळतं। तर मोर्चाची तयारी ही अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईच्या सीएसएमटी परिसरात फॅशन स्ट्रीट या परिसरात आज महाविकास आघाडी आणि मनसेचा एकत्रित असा मोर्चा निघतोय। या संपूर्ण मोर्चेस्थळी या पक्षांची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचं दिसून येतंय। नाशिक जिल्ह्यामधून काल जे नियोजन झालं त्याच्यामध्ये जवळजवळ शेकडो कार्यकर्ते आज नाशिकमधून प्रस्थान करत आहेत मुंबईला। पण आम्हाला एक निवडणूक आयोगाला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा तुम्ही 4.5 मधले जे 4.5 वर्ष कालावधी असतो त्या कालावधीमध्ये तुम्ही काय करत असतात? महाविकास आघाडीने आपण बघितलं असेल का 2 वेळा निवडणूक आयोगाची मीटिंग घेतली, त्यांना भेटले किंवा महाराष्ट्रामध्ये 96 लाख मतं वाढलेले ते मतदार याद्यांमधून वगळावे, परंतु निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचं ऐकून ते वगळण्याच्या मनस्थितीत नाही आहे। जसं मतं चोरी करून विधानसभेत निवडून आले त्याच पद्धतीने त्यांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या आहे। आम्ही निवडणूक आयोगावरती मोर्चा काढतोय, निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतोय। तर सत्ताधारी पक्षाच्या लोकांची आमच्या सोबत असलं पाहिजे। सत्ता आज असते उद्या नसते, हेच आरोप पूर्वी काँग्रेसचे सरकार असताना आम्ही लोक करत होतो, तेच आरोप आता आम्ही परत करतोय। आता ते सत्तेवर गेले तर त्याला ते आरोप खोटे वाटतात। तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ज्योत्स्ना, आपण पाहतोय की या मोर्चेस्थळी जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे। साधारण हे सर्व पक्षांचे नेते हे कधीपर्यंत या मोर्चेस्थळी दाखल होतील? वेळ जी आहे ती राज ठाकरे यांची 11:30ची आहे। राज ठाकरे स्वतः त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत जे आहे दादर ते सीएसटी असा लोकल ट्रेनने, जी मुंबईची लाईफलाईन आहे, या लोकल ट्रेननी प्रवास करणार आहे। त्यामुळे राज ठाकरे यांच्यासोबतचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने ट्रेनने जे आहेत ते 11:30 वाजता जे आहेत ते निघतील दादर परिसरामधून। दुसरीकडे आपण बघतोय की या ठिकाणी मुंबई काँग्रेसचे कोण कोण पोहोचतात किंवा एकूणच काँग्रेसचे नेते कोण कोण पोहोचतात याकडे तर सर्वांचं लक्ष असेलच, मात्र स्वतः शरद पवार सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होतील असं सुद्धा सांगितलं जात आहे। आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे सुद्धा या मोर्चाच्या ठिकाणी येणार आहेत। मात्र मोर्चाच्या स्थळी आपण बघतोय की आतापर्यंत काही असे मोठे किंवा दिग्गज असे नेते जे आहेत ते अद्याप पोहोचलेले नाहीयेत। मात्र आपण बघूया की साईनाथ दुर्गे जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आहेत, साईनाथ दुर्गे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर, काय सांगाल की एकूणच मोर्चाची तयारी जी आहे ती कशा प्रकारे करण्यात आलेली आहे? कधीपर्यंत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पोहोचतील? नाही, आपण मोर्चाची एकची वेळ दिलेली आहे, त्याप्रमाणे सगळे मुख्य नेते आणि नेते हे उपस्थित राहतील आणि जय्यत तयारी झाली तुम्ही पाहता इकडे। आणि या सत्याच्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्व पक्षांच्या कार्यकर्ते तसेच लोकसुद्धा स्वतःहून सहभागी होतील। एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, मनसेचे झेंडे पाहायला मिळतात, त्यांचे बॅनर पाहायला मिळतात, मात्र काँग्रेसचे एकही झेंडा किंवा बॅनर इथं पाहायला मिळत नाही। नाही, त्यांचं काही प्लॅनिंग असेल ना, ते त्यांच्यासोबत आणतील किंवा त्यांचे लागतील। काल रात्रभर पाऊस होता, सकाळी पाऊस होता, तर काही चालू आहे कामं, त्यांची लागतील असं वाटतं मला। सर, या मोर्चामध्ये सत्याचा मोर्चा असं नाव देण्यात येत आहे। एकूणच म्हणजे युती होणार की नाही या ठिकाणी लक्ष न जाता आता एका मुद्द्याला घेऊन किंवा निवडणूक आयोगाच्या विरोधात जे आहे ते एकत्रित मैदानात सगळे उतरलेले आहेत। हे कधीपर्यंत, म्हणजे हा आजचा मोर्चा झाल्यानंतर पुढची काय तयारी असेल? नाही, आता ह्याच्या संदर्भात जे काही सगळ्या पक्षाचे मुख्य नेते, पक्षप्रमुख आणि सगळ्या पक्षाचे अध्यक्ष वगैरे ठरवतील आणि योग्य ते दिशा देतील। तुम्ही पाहताय की आधी निवेदनं दिलेली आहेत आणि आता हा निवेदन देऊन काय होत नसेल तर आता हा मोर्चा आहे, पुढचं पाऊलसुद्धा आज तुम्हाला मोर्चातून दिशा मिळेल। आपण बघतोय की आज हे मोर्चा जे आहे तो एक पाऊल आहे, मात्र आता इथून पुढे सुद्धा आक्रमकपणे जे आहे ते निवडणूक आयोगाला आम्ही जाब विचारू अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते साईनाथ दुर्गे, उद्धव ठाकरे गटाचे नेते जे आहेत त्यांनी केलेलं आहे। निश्चित, त्यामुळे ज्योत्स्ना, एकंदरीतच आता या मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचं दिसून येतंय। अगदी काही वेळातच